शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहेत। भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर रुग्णालयाने चौकशी समिती नेमली। या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर भिसे कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे। या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कुटुंबातील सदस्य म्हणाले, डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्राच्या माध्यमातून मांडलेले मुद्दे साफ खोटे आहेत। आम्ही डॉक्टरांना सांगूनच हॉस्पिटलच्या बाहेर पडलो होतो। यासाठी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज खुले करा, सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना द्या, म्हणजे सत्य समोर येईल। तनिषा यांच्या आजाराबाबत खासगी बाबी हॉस्पिटलने सार्वजनिक करायला नको होत्या। त्या कायद्याने गुन्हा आहे। याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार आहे। हॉस्पिटलने आमच्या सोबत चर्चा करायला हवी होती। डॉक्टर सुश्रुत घैसास यांचे नातेवाईक मानसी घैसास यांच्याकडे आम्ही IVF घेतले नसल्याचा राग डॉक्टर सुश्रुत घैसास यांना होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे चुकीचे आहे। मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा। हॉस्पिटलने पत्र काढण्याऐवजी आमच्या समोरासमोर बसून चर्चा करावी। त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये जवळपास 5-5.5 तास होतो। हॉस्पिटलकडून तनिषा यांचा मानसिक छळ करण्यात आला, असे ते म्हणाले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।